आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। विधान परिषदेच्या 11 आमदारांचा शपथविधी आज पार पडला। यावेळेला पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत, भावना गवळी, मिलिंद नार्वेकर यांच्यासह 11 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली। निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तिकीट न दिलेल्या माजी खासदारांना संधी देण्यात आली होती। विधान परिषदेसाठी भावना गवळी यांनी शपथ घेतली। भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर जय महाराष्ट्र जय एकनाथ असं म्हटलंय। शिवसेना ठाकरे गटाचे नेते नवे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेताना बाळासाहेब ठाकरे यांना नमन करून शपथ घ्यायला सुरुवात केली, तर शपथविधीच्या शेवटी त्यांनी उद्धव ठाकरे आणि परिवाराचे आभार मानले। महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेत सन्मानजनक जागा लढवणार असल्याचं अजित पवार यांनी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलं। सत्तेत सहभागी होतानाच अमित शहा यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्याचंही त्यांनी नमूद केलं। मास्क आणि टोपी घालून दिल्लीत बैठकीसाठी यायचो असंही अजित पवार यांनी सांगितलंय। संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर खोचक शब्दात टीका केली। नाट्यसृष्टीनं अजित पवार यांच्याकडे दुर्लक्ष केलं, त्यांना नाटकात सहभागी करून घ्यावं, ते उत्तम मेकअप करतात, टोप्या बदलून दिल्लीला जातात असं म्हणत त्यांनी अमित शहा आणि अजित पवार यांच्या भेटीवर निशाणा साधला। गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं। यात अजित पवार गटाचे हडपसरचे आमदार चेतन तुपे हे शरद पवार यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर दिसले। शरद पवार यांच्या कार्यक्रमाला तुपे यांनी हजेरी लावली। दरम्यान हा राजकीय कार्यक्रम नव्हता, त्यामुळे प्रोटोकॉल म्हणून मी या कार्यक्रमाला उपस्थित होतो असं चेतन तुपे यांनी म्हटलंय। तसंच शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा झालेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला, अन्याय कराल तर पाडापाडी करणारच, त्यामुळे जीवघेणा खेळ खेळू नका असा इशारा त्यांनी दिला। नीती आयोगाच्या बैठकीत राज्यातील नाशिक पुणे रेल्वे मार्ग, चिपळूण कराड, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन, समूह विकास यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत आणि विकास कामांच्या प्रकल्पांबद्दल अनेक मुद्दे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले। हे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारनं सहकार्य करावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज आणि उद्या अशा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी रवाना झाले। सिंहगड रोड आणि डेक्कन पुलाची वाडी इथे पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची ते पाहणी करतील, तर उद्या सकाळी मनसेच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या सोबत ते एक बैठकही घेतील। खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते, त्यामुळे आज दुपारी धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सुमारे 5136 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होतोय। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। खडकवासला पाटबंधारे विभागाकडून हे औपचारिकपणे परिपत्रक जारी करण्यात आलंय। कोरेगाव पार्क इथे पॉप्युलर हाईट्स ही बहुमजली इमारत, त्याची संरक्षक भिंत कोसळली। प्रचंड पावसामुळे ही घटना घडल्याची माहिती आहे। दरम्यान वेळीच लक्षात आल्यानं इमारतीमधल्या सगळ्या रहिवाशांना आधीच घर रिकामं करण्यास सांगण्यात आलंय। साताऱ्यातल्या ठोसेघर इथे रस्ता खचल्याचं समोर आलंय। बोर्णे गावच्या हद्दीत रस्ता खचला असून यामुळे ठोसेघर धबधब्याच्याकडे जाणारी वाहतूक एकेरी मार्गाने सुरू आहे। पश्चिम भागात अजूनही पावसाचा जोर असल्यानं जिल्हा प्रशासनानं पर्यटनस्थळी जाण्यास बंदी घातली आहे। तसंच रस्ता खचलेल्या ठिकाणी प्रशासनानं फलक लावत या रस्त्यावरून प्रवास न करण्याचं आवाहन केलंय। कोल्हापुरातील महापुराचा दूध संकलनाला फटका बसला, मात्र काही गावातून महापुराच्या पाण्यातून सुद्धा दूध पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न काही तरुणांनी केला। आकुर्डे गावातल्या मुलांनी मानवी साखळी करत दुधाचे कॅन महापुरातून बाहेर काढले आणि दूध संघापर्यंत पोहोचवले। कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरलाय। जिल्ह्यातील अनेक भागात पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फूट 4 इंचांवर आहे। सध्या पाऊस कमी झाला असला तरी कोल्हापुरात पुराचा धोका मात्र कायम आहे, त्यामुळे प्रशासन अजूनही अलर्ट मोडवर आहे।
वर्ध्याच्या ग्रामीण भागात जोरदार पावसानं हजेरी लावली. नदी नाले दुथडी भरून वाहू लागल्यानं यशोदा नदीला मोठा पूर आला. यामुळे वर्धा राळेगाव राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. आठवड्याभरात तिसऱ्यांदा हा मार्ग बंद करण्यात आलाय. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीला पूर आलाय. या पुरात तिघेजण अडकले होते. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं तिघांनी जीव वाचवण्यासाठी झाडांचा आसरा घेतला. अखेर 5 तासांच्या प्रयत्नानंतर तिघांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं. भंडारा जिल्ह्याला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत, तर वैनगंगा नदी सुद्धा दुथडी भरून वाहते. यामुळे गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 27 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले. धरणातून 1,07,769 क्युसेक्स या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. रिसोड, मालेगाव, मंगळूरपीर तालुक्यासह अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचलं. यामुळे शेतातील सोयाबीन आणि तुरीचं पीक पिवळं पडत चाललंय. मालेगावातून वाहणाऱ्या गिरणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पुलावरून उड्या मारून स्टंटबाजी केली जाते. याआधी सुद्धा अशीच स्टंटबाजी करताना एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे या टवाळखोर स्टंटबाजांवर पोलीस कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला जातोय. पुण्यातल्या पुरामुळे आणि जबरदस्त पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. पूर आलेला असतानाही एका ड्रायव्हरनं मोठ्या धाडसानं पिंपरीच्या जवळ एक कार पाण्यात घातली. पाण्याचा प्रवाह इतका जबरदस्त होता की यातल्या प्रवाशांचं गाडी पाण्यासोबत वाहून जाऊ लागली. चरोली इथे योगेश भोसले नावाच्या तरुणानं मोठं धाडस दाखवलं आणि आपल्या सहकार्यासह तो पाण्यात उतरला आणि जीव धोक्यात घालून त्यानं गाडीतल्या या तिघांचेही प्राण वाचवले. जळगावात आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस झाला. भुसावळ तालुक्याला सुद्धा पावसानं झोडपलंय. मुसळधार पावसामुळे वेल्हाळा तलाव ओव्हरफ्लो झालाय, तर इतर प्रकल्प सुद्धा ओव्हरफ्लो झाले असून पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय. याचा शेतीला फायदा होणार असल्यानं शेतकरी आनंदात आहे. चंद्रपुरात मुसळधार पावसात पोलीस भरतीची लेखी परीक्षा झाली. चंद्रपुरातील सरदार पटेल महाविद्यालयात 1321 विद्यार्थी 137 पदांसाठी लेखी परीक्षेकरता उपस्थित होते. यावेळेला पोलीस विभागाकडून उमेदवारांसाठी चोख व्यवस्था करण्यात आली. गडचिरोलीला पुराचा मोठा फटका बसला. अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या पथकानं 1 किलोमीटरपर्यंत बोट खांद्यावर उचलून नेली. नागरिकांना सुखरूप बाहेर काढलं. तुडुंब भरलेले 3 नाले पार करून हे SDRFचं पथक नागरिकांपर्यंत पोहोचलं आणि त्या सगळ्यांची सुटका केली. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरलाय. मात्र चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग कायम आहे. त्यामुळे वारणा नदीला पूर आलाय. पूरस्थितीमुळे शिराळा आणि वाळवा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, तर काही नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस होतोय. पूरपरिस्थिती काही ठिकाणी आहे. दिल्लीत जुने राजेंद्रनगर भागात काही ठिकाणी पाणी साचलंय. UPSCचे विद्यार्थी इथे प्रचंड संख्येनं शिकतात. यापैकीच एका IAS कोचिंग सेंटरच्या तळघरात पुराचं पाणी शिरलं. यात UPSCचे काही विद्यार्थी अडकले होते. यापैकी 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दिल्लीत मुसळधार पावसामुळे पाणी साचल्यानं 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर दिल्लीतील कोचिंग सेंटरच्या समोर शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. दिल्ली सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दिल्लीत पुराच्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. याला नक्की जबाबदार कोण, असा प्रश्न आपच्या खासदार स्वाती मालिवाल यांनी उपस्थित केलाय. बेसमेंटची जागा अवैध होती, त्याला पाठिंबा कोणी दिला, असा प्रश्नही त्यांनी सरकारला केला. तळवाडे गावात रस्त्याची दुरावस्था झाली. चिखल आणि खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे एक मागणी केली आहे. आम्हाला एक वेळ लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका, पण रस्ता द्या, अशी त्यांची मागणी आहे. पावसाळ्यामध्ये डेंग्यू आणि हिवतापाच्या बरोबरच स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढू लागलेत. मुंबईत खासगी रुग्णालयात दररोज साधारणपणे 20 ते 25 रुग्ण आढळून येत आहेत.
डॉक्टरांनी ही माहिती दिली। यामुळे मुंबईकरांच्या भोवती स्वाईन फ्लूचा विळखा आणखीन घट्ट होताना दिसतोय। छत्रपती संभाजीनगर शहरात डेंग्यूनं थैमान घातल्याचं दिसतंय। दररोज सुमारे 6000 तापाचे रुग्ण सापडत आहेत। यातील सरासरी 900 रुग्ण हे डेंग्यू बाधित आहेत। पालिकेकडे फक्त 20 अहवाल पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती आहे। एकट्या जुलै महिन्यात शहरात 27,000 डेंग्यूचे रुग्ण सापडले। यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होते आहे। या महिन्यात डेंग्यूचे एकूण 389 संशयित रुग्ण आहेत। पावसाळा सुरू झाल्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांचं प्रमाण वाढू लागलंय। यासोबतच चिकनगुनियाचे सुद्धा 8 रुग्ण सापडले आहेत। पुण्यामध्ये अतिवृष्टीच्यामुळे अनेक भागात पूर आला। त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाले असण्याची शक्यता आहे। दूषित पिण्याच्या पाण्यातून आजारांचा प्रसार जास्त प्रमाणात होतो। या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागानं नागरिकांनी पाणी उकळून गाळून प्यावं असा सल्ला दिलाय। सार्वजनिक आरोग्य विभागानं राज्यातल्या 38 रुग्णालयांच्यामध्ये 888 पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार राज्यातील जिल्हा, उपजिल्हा आणि ग्रामीण तसंच विभागीय रुग्णालयांमध्ये भरती प्रक्रिया होणार आहे। उरणमध्ये तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेचा निषेध करण्यासाठी हिंदू संघटनांच्याकडून उरण बंदची हाक देण्यात आली आहे। संघटनांनी हत्येच्या घटनेचा तीव्र निषेध करत नराधमाला फाशी द्यावी अशी मागणी केली आहे। नाशिकमध्ये सिटी लिंक बस चालकांनी पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन केलं। आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। अचानक संप केल्यानं 10 चालकांवर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर हिनं अपंगत्वाचा बनावट दाखला दिला होता। पिंपरी पालिकेच्या YCM हॉस्पिटलमधून तिनं हा दाखला मिळवला। या प्रकरणात पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी हॉस्पिटलच्या अधिष्ठाता आणि इतर चिकित्सा विभागाची चौकशी सुरू केली आहे। मुरबाडमध्ये दोन डॉक्टरांच्या वादातून एका डॉक्टरनं कट रचून दुसऱ्या डॉक्टरच्या कारवर गोळीबार केला होता। या घटनेच्या 26 दिवसानंतर 4 आरोपींना अटक करण्यात आली। मात्र डॉक्टरसह 2 आरोपी अद्यापही फरार आहेत। वाघाची शिकार करून त्याची तस्करी करणाऱ्या 5 जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं। जळगाव वनविभागाचे कर्मचारी आणि कस्टम अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे ही कारवाई केली आणि 5 जणांना रंगेहात पकडलं। पुण्यात कोयता गँगनं पुन्हा एकदा दहशत पसरवली आहे। लोहगाव परिसरात गुंडांच्याकडून काही दुकानांची तोडफोड करण्यात आली। हातात कोयते घेत या गुंडांनी परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गातील दुसरबेळ इथे महामार्गाच्या मध्यभागी मोठं दगड ठेवण्यात आला होता। या दगडावरून गाडी गेल्यानं कारचे टायर फुटले। मात्र सुदैवानं कारमधले 4 जण बचावलेत। मात्र दगड इथे नेमका कुणी आणून ठेवला असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। निफाडच्या वडाळी या भागात मागच्या काही दिवसांपासून बिबट्या दबा धरून बसला। एका बंगल्याच्या बाहेर रात्रीच्या सुमारास बिबट्याचा मुक्त संचार CCTVत कैद झाला। नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी नागरिकांकडून होती आहे। भारतीय नेमबाज मनू भाकरनं पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी बजावली। मनूनं 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात अंतिम फेरी गाठली। पात्रता फेरीत 580 गुणांसह तिनं 3रं स्थान मिळवलं। आज होणाऱ्या अंतिम फेरीत मनू भाकरकडून पदकाच्या अपेक्षा आहेत। टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघानं पॅरिसमध्ये दणदणीत सुरुवात केली। कॅप्टन हरमनप्रीत सिंगच्या निर्णायक गोलमुळे भारतानं पहिल्याच फेरीत न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला। मनदीप सिंग आणि विवेक प्रसादनं प्रत्येकी 1 गोल करत भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी विजयी सलामी दिली। पुरुष एकेरीत लक्ष्य सेननं पहिल्याच सामन्यात ग्वाटेमालाच्या केविन कार्डनचा पराभव केला। चिराग आणि सात्विक या जोडीनं पुरुष दुहेरीत फ्रान्सच्या जोडीला सरळ 2 सेटमध्ये मात दिली। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय शटलर्सकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत।
सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं श्रीलंका दौऱ्याची सुरुवात विजयानं केली आहे. पहिल्याच T20 सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 43 धावांनी पराभव केला. कर्णधार सूर्यकुमारची 26 चेंडूत 58 धावांची खेळी आणि रिषभ पंतच्या 49 धावा यामुळे भारतानं 7 बाद 213 असा डोंगर उभारला. महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंकेची लढत विजेतेपदासाठी होणार आहे. दुपारी 3 वाजता श्रीलंकेतल्या डंबुला इथे हा अंतिम सामना होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ 8व्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी सज्ज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत रहा बातम्यांचा वेगवान आढावा न्यूज 18 लोकमतवर.